हृदयाचे आजार, किडनींचे काही आजार, लिव्हर संबंधित समस्या, मेंदू संबंधित काही आजार, अशा अनेक आजारांमध्ये आपल्याला मेडिकल ॲडव्हाइस आणि औषध उपाययोजना ही नियमितपणे करावीच लागते. पण त्यांच्याच जोडीला आपल्याला एक विशिष्ट आहार योजना किंवा डाएट प्लॅन हाही माहिती करून घ्यावा लागतो. कारण काही आजारांमध्ये काही अन्नघटक हे वर्ज्य करावे लागतात, तर काही आजारांमध्ये काही अन्नघटक हे इन्क्लूड करावे लागतात. ही जर योग्य माहिती असेल तर आपला तो आजार हा काबूमध्ये यायला आणि रिव्हर्स व्हायला मदत होत असते. या उलट जर विपरीत आहार घेतला गेला तर हे आजार वाढण्याची शक्यता जास्ती असते. यासाठी आपल्या विशिष्ट त्या आजारामध्ये आपण काय खाल्लं पाहिजे, किती कॅलरीचं अन्न खाल्लं पाहिजे, कुठला अन्नघटक वर्ज्य केला पाहिजे, काय पथ्य पाळली पाहिजेत, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि एक योग्य डाएट प्लॅन हा माहिती करून घ्यावा लागतो. या आजारांच्या व्यतिरिक्त देखील आतड्यांचे काही आजार, पचनसंस्था वीक असणं, पार्किन्सन्स, डायबेटीज, ब्लड प्रेशर यांसारखे सुद्धा आजार ह्याच्यामध्ये देखील आहाराचं खूप महत्त्व आहे. पुरुष व्यक्तींमध्ये देखील मेटाबॉलिझम संबंधी काही तक्रारी असू शकतात, म्हणून त्यांच्या अंगाला खाणं लागत नाही आणि ते कृश राहतात. अशा व्यक्तींच्या वय, वजन, उंची यानुसार ह्याचा अंदाज घेऊन हे डाएट प्लॅन ठरवावे लागतात.